बारामती के विधायक उत्तम जानकर ने बेड़ प्रकरण को लेकर बड़ा आरोप लगाया है। उन्होंने कहा कि बेड़ चुनाव में धनंजय मुंडे ही मुख्य कर्ता धरता है। जानकर ने यह भी कहा कि जिस बूथ पर उन्हें 31 मत मिले थे वहां 400 मत दिखाए गए हैं। उन्होंने आरोप लगाया कि लगभग 150 मतदाताओं के बीच गड़बड़ी की गई है और इस मामले में वे चुनाव आयोग से शिकायत करेंगे। जानकर ने दावा किया कि अजित पवार बारामती विधानसभा में 20,000 वोटों से हार चुके हैं। इसके साथ ही जानकर ने दिल्ली में शरद पवार और राहुल गांधी से मुलाकात की बात की और कहा कि वे चुनाव आयोग से मिलकर मामले की जांच की मांग करेंगे। माराशिरस में पोट निवडणूक की आवश्यकता का उल्लेख करते हुए उन्होंने कहा कि वे राजीनामा देने के लिए तैयार हैं। बीड मोर्चा को लेकर जानकर ने संतोष देशमुख के परिवार से मुलाकात की और वहां की दहशत की स्थिति का जिक्र किया। उन्होंने कहा कि बीड में वाल्मीकि कराड़ को गिरफ्तार किया जाना चाहिए क्योंकि वे हर रोज 1 करोड़ रुपए घर ले जाते थे। जानकर ने स्पष्ट किया कि यह लड़ाई जारी रहेगी और अगले 4 महीनों में सरकार गिर जाएगी। प्रसंग इतका हृदयद्रावक, काळी चिरणारा आणि भयानक होता. परंतु त्या ठिकाणी एक 200-300 लोकांची माझी एक 2-2.5 तास मी त्या ठिकाणी होतो. तिथल्या परिस्थितीची फक्त मी माहिती घेतली. तर इतकं भयानक गुंडाराज त्या ठिकाणी आहे. जवळ-जवळ 2-2.5 हजार रिव्हॉल्वरची लायसन आहे. कुणीही टिपरवाला एखादा जरी त्याचा उद्घाटन करायचा नवीन घेतला तरी हवेत गोळीबार काढले जातात. चौकामध्ये एखाद्याचा वाढदिवस असला तरी त्यातील फायरी झाडल्या जातात आणि ज्याही पद्धतीनं या कुटुंबावरती नव्हे असे 32 खून त्या ठिकाणी मला लोकांनी सांगितले, की याला जे जबाबदार आहेत ते समजा वाल्मिक कराड असेल आणि वाल्मिक कराड ज्यांच्यासाठी म्हणून हा खून करत होता. वाल्मिक कराड हा ज्याच्यासाठी खंडणी गोळा करत होता. वाल्मिक कराड हा ज्याच्यासाठी हा सगळा मलिदा गोळा करत होता. त्याचं कारणच एवढं होतं, की ते कुणाला तरी नेऊन द्यायचं आहे आणि म्हणून त्या ठिकाणी जे काल सर्वपक्षीय मोर्चा झाला, त्याला माझाही पाठिंबा आहे आणि यापुढच्याही लढाईमध्ये जर त्यांनी वाल्मिक कराड आणि त्याच्या पाठीमागचे सुपरदार यांना जर तात्काळ अटक केली नाही, तर या राज्यामध्ये जिल्ह्यामध्ये मोर्चे. नाही आता त्यांनी नेमणूकच केली. पंकजाताईंनी सांगितलेलंच आहे ना त्याला, की हा मंत्रीपद ह्यांनी कोणाला तरी चालवाय दिलंय. धनंजय मुंडे त्याचा कर्ता करविता आहे आणि ह्या सगळ्या प्रकरणापाठीमागे ज्यांनी ताकद दिली, तो सुद्धा तेवढाच गुन्हेगार आहे आणि राजकीय वरदहस्त असल्याशिवाय इतके खून, इतके मारामाऱ्या, इतकी खंडणी, रोज 1 कोटी रुपये घेतले घरी घेऊन गेल्याशिवाय हा वाल्मिक कराड झोपत नव्हता, असं ते बीड जिल्ह्यामध्ये सगळ्या लोकांच्या माहितीनं. म्हणजे 1,000 रुपये जरी कमी असला तरी कोणाचा तरी हातपाय मोडून ये आणि त्याचे पैसे घेऊन ये किंवा एखादा खून करून ये. इतकं चिल्लर काम. त्याला 1 कोटीला 1 लाख कमी असतील तरी त्या दिवशी त्याला झोप येत नव्हती. म्हणजे हा प्रकार ह्या राज्यामध्ये घडत असताना हा काही एका दिवसामध्ये घडला नाही. याच्यामध्ये राजकीय ताकदी किंवा वरदहस्त असल्याशिवाय हे घडू शकत नाही. डोळंझाक नाही, तर राज्य सरकारनंच हे तयार केलेले गुंड आहेत आणि आता त्याच्यावरती कारवाई करायची. उद्या राजकारणात त्यांचं गडबड होईल, त्यांची सत्ता जातील आणि फक्त आता ईव्हीएमच्या माध्यमातून यांना ही सत्ता मिळालेली आहे. ही काही लोकमताची सत्ता नाही. त्यामुळं नक्कीच राज्य सरकारच्या ताकदीशिवाय, मदतीशिवाय हे घडू शकतं. एनबीसी न्यूज के लिए अभिषेक पानसी की रिपोर्ट। Or set myself free. I want the best of both worlds, like electric and petrol. I'm a hybrid just like you, and it's high time we met. Introducing the Toyota Urban Cruiser Hyryder, the self-charging hybrid electric SUV.